Welcome friends. Today we are going to learn the identities in trigonometry. टोटल 3 ट्रिग्नॉमेट्री मधल्या आयडेंटिटीज आहेत ज्या आपल्याला लर्न पाहिजेत. आपल्याला प्रूव्ह दॅट असे जे काही क्वेश्चन्स येतात की आपल्याला प्रूव्ह करायचं असतं राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल आहे. तर त्यावेळेस आपल्याला हे उपयोगी पडतात. इव्हन आपण जे ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जे फॉर्म्युले पाहिलं म्हणजे कुठले साइन इज इक्वल्स टू 1/cos कोसेक असेल म्हणा किंवा टॅन कॉट यांचं जे रिलेशन आहे ते फॉर्म्युले असू द्यात. तर हे फॉर्म्युले सगळे आपल्याला पाठ असले पाहिजेत. ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे. अजून त्याच्यामध्ये काही फॉर्म्युलेज आहेत पण त्याच्यामध्ये आपण आयडेंटिटीज हा जो महत्वाचा घटक आहे तो क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. तर ह्या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या कशा आहेत पहा. ठीक आहे. आयडेंटिटीज आपण कशा प्रूव्ह करायचे तर त्याच्यासाठी आपल्याकडे असायला पाहिजे एक राईट अँगल ट्रायंगल. मी त्याचं नाव देतो ABC वेअर B इज इक्वल्स टू 90 डिग्री आणि याला आपण थिटा कन्सिडर करूयात. ठीक आहे. कुठला तरी एक अँगल म्हणून आपण थिटा कन्सिडर केला. तर आता आपल्या सध्याच्या सिच्युएशनला आपल्याला साइन थिटा कॉस थिटा काही आपल्याला जर विचारलं तर सांगता येते. कसं? ओके. सपोज टेल मी व्हॉट इज साइन थिटा. साइन थिटा म्हणजे काय असतो? साइन थिटा म्हणजे काय तो अपोजिट अपॉन हायपो. म्हणजे मी असं म्हणू का AB अपॉन AC. डेफिनेटली ही पहिली आयडेंटिटी झाली. सॉरी पहिला रेशिओ झाला. त्याच्यानंतर साइन झाल्यावर कॉस cos थीटा काय असला पाहिजे पहा ऍडजसंट अपॉन हायपो. सो कॅन आय से BC अपॉन AC? यस डेफिनेटली BC अपॉन AC. त्याच्यानंतरचा तिसरा रेशिओ ज्याला आपण काय म्हणतो टॅन म्हणतो. टॅन थीटा इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे पहा टॅन मध्ये आपण काय घेतो अपोजिट अपॉन ऍडजसंट. ठीक आहे. सो कॅन आय से AB अपॉन BC? डेफिनेटली. ठीक आहे. तसंच पुढचे जे 3 आहेत त्याच्यामध्ये काय यायला पाहिजे पहा पुढचा जो येणार आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला मांडूयात कोसेक. कोसेक थीटा काय असेल कोसेक थीटा पहा कोसेक थीटा हायपो अपॉन अपोजिट. सो कॅन आय से AC अपॉन AB? यस डेफिनेटली. तसंच सेक जर घेतला तर सेक कोणाचा अपोजिट येतोय कॉसचा. म्हणजे काय आलं AC अपॉन BC. अँड द लास्ट वन टॅन जो आहे तो आहे कॉट. ठीक आहे. कॉटचा इनवर्स म्हणजे काय आलं पहा BC अपॉन AB. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 6 रेशो आपण मांडू शकतो. याच्यात काही अडचण नाही. मला सांगा हा राईट अँगल ट्रायंगल आहे मग याच्यात मी पायथागोरस मांडू शकतो का? येस डेफिनेटली आय कॅन यूज पायथागोरस इन दिस ट्रायंगल. सो इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री. अँगल B किती डिग्रीचा आहे 90 डिग्री आहे आणि अँगल C जो आहे तो काय आहे थिटा आहे. ठीक आहे. आता मी काय करतोय पहा आपल्याला या थिटाचा विचार करूनच सगळे आयडेंटिटीज फाइंड आउट करायचे. तर पहिल्यांदा मी पायथागोरस वापरतोय. ठीक आहे. सो बाय पायथागोरस थेरम काय असेल सांगा पायथागोरस थेरम. डेफिनेटली AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस काय आला पाहिजे BC स्क्वेअर. पटतंय? ठीक आहे. ओके. आता मी याला काय करतोय EAC ने डिवाइड करतोय या इक्वेशनला. ओके. डिवाइड बाय AC कशाला ए म्हणजे राईट हँड साइड असो किंवा लेफ्ट हँड साइड म्हणजे ही लेफ्ट हँड साइड सुद्धा डिवाइड करायची AC स्क्वेअर ने सॉरी आणि या दोघांना सुद्धा कसं डिवाइड करायचं AC स्क्वेअर म्हणजे दोन्हीकडे मी AC स्क्वेअर ने डिवाइड करणार आहे. तर कसं येईल पहा बरं हे AC स्क्वेअर डिवाइड बाय AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर डिवाइड बाय AC स्क्वेअर. सेपरेट डिवाइड करा किंवा दोघांना एकत्र डिवाइड केला तरी चालेल कारण दोघांच्या मध्ये प्लस आहे. शेवटी दोघांचं ऍडिशन होणारच आहे. ठीक आहे. म्हणजे कसं BC स्क्वेअर अपॉन खाली सुद्धा AC स्क्वेअर. जरी दोघांसाठी एकच डिनॉमिनेटर लिहिला AC स्क्वेअर तरी चालेल का कारण दोघांचं डिनॉमिनेटर सारखं आहे. शेवटी ऍडिशन होताना 2 AC स्क्वेअर लिहिणार नाही पण एकच AC स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे. सो तसं आता पुढं आता या AC ला हा AC काय झाला कॅन्सल झाला म्हणजे मी इथं म्हणू का 1 आलं लेफ्ट हँड साइडला राईट. आता मी याला फक्त काय करतो पहा AB अपॉन AC अशा पद्धतीने लिहितो. सो AB अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं काय आलं पाहिजे BC अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर क्लिअर. ओके. आता पहा AB अपॉन AC आलंय AB अपॉन AC. आता AB अपॉन AC कशाची व्हॅल्यू आहे बघा बरं AB अपॉन AC साइनची. म्हणजे मी असं म्हणू का 1 इज इक्वल्स टू इथं आला साइन पण याचा साइन काय झाला स्क्वेअर पण हा साइन थिटा आहे लक्षात ठेवा साइन स्क्वेअर थिटा असं म्हणायचं आपल्याला. साइन थिटा स्क्वेअर नाही. जरी आपण लिहिलं तरी हा जो थिटाचा स्क्वेअर करणार नाही आपण फक्त साइन स्क्वेअर करणार. ठीक आहे. प्लस तसंच BC अपॉन AC कशासाठी येतं पहा बरं BC अपॉन AC कॉस साठी येतं म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. ओके.
ही झाली तुमची पहिली आयडेंटिटी. दिस इज द आयडेंटिटी. ओके, म्हणजे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा जर केलं तुम्ही तर त्या दोघांचं ऍडिशन किती येतं? 1 येतं. हे आपल्याला लर्न करायचंय. कारण काय पहा, आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी कुठेतरी असं दिलेलं असणार काय की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू, म्हणजे त्या दोघांच्या ऐवजी तुम्हाला गणित सॉल्व्ह करताना डायरेक्ट तुम्ही 1 टाकू शकता, कारण हे दोघं एकत्र केले काय होतं? 1 येतं. ज्यावेळेस सॉल्व्ह करणार आहेत ना त्यावेळेस आपल्याला याची किंमत कळणार की हा हे याच्या ऐवजी आपल्याला हे टाकायचं आहे का, असं होणार. त्याच्यामुळे हे लर्न करायचंय. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर बरोबर काय असतो? 1 असतो. ह्या दोघांच्या ऐवजी तुम्हाला 1 टाकता येणार आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. ठीक आहे, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव कम टू द सेकंड आयडेंटिटी. दुसरी आयडेंटिटी नेमकी काय आहे? आता ही पहिली आपण फाइंड आउट केली, 1 इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. किंवा तुम्हाला याला लर्न करण्यासाठी असं एक म्हणू शकताय, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, ओके. तर आता जसं आपण इथं काय केलं, या एसी ला डिवाइड केलं, एसी स्क्वेअरला डिवाइड केलं, म्हणजे दोन्ही पूर्ण इक्वेशनलाच एसी स्क्वेअर डिवाइड केलं. आता एसी स्क्वेअर नाही, आता याच्यापैकी एकाने डिवाइड करायचं. म्हणजे कशाला? सपोज आपण एबी स्क्वेअर डिवाइड केलं. ओके, आपल्याला पुढची आयडेंटिटी तशी मिळणार आहे. म्हणून तर 3 आयडेंटिटी भेटतात, कारण 3च वेळेस आपण डिवाइड करतोय. ठीक आहे, सो डिवाइड बाय एबी स्क्वेअर. आता कसं येईल पहा बरं, एसी स्क्वेअर ॲज इट इज आला, डिवाइड बाय एबी स्क्वेअर येणार आहे. लक्षात घ्या, इज इक्वल्स टू काय आलं पहा, एबी स्क्वेअर डिवाइड बाय काय आलं? एबी स्क्वेअर आलं, प्लस बीसी स्क्वेअर डिवाइड बाय एबी स्क्वेअर. आता इथं जसं मग अशी एसी कटला तसं आता एबी कटणार, म्हणजे एबी कॅन्सल. म्हणजे पहा हे काय होणार आहे, तर पुढची स्टेप डायरेक्टली आपण अशी लिहू शकतो डिवाइड केल्यानंतरची. हा जो एसी आहे, एसी डिवाइड बाय मी लिहितोय एबी स्क्वेअर, एबी होल स्क्वेअर सॉरी, इज इक्वल्स टू, इथं काय झालं आता 1 आलं, 1 प्लस बीसी अपॉन एबी, कसी बी एबी, बीसी अपॉन एबी आणि होल स्क्वेअर. ठीक आहे, आता पहा एसी स्क्वेअर अपॉन एबी स्क्वेअर, एसी अपॉन एबी म्हणजे काय पावर? कोसेक, कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे का? इथं स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर आला. लक्षात ठेवा, थिटाच्या पुढे स्क्वेअर करू नका, याच्या आधी करा, थिटाचं नाही स्क्वेअर होणार. इज इक्वल्स टू 1 ला 1 ॲज इट इज, त्यात काही चेंज होणार, प्लस आता बीसी अपॉन एबी म्हणजे काय पहा, बीसी अपॉन एबी, बीसी अपॉन एबी म्हणजे काय झालं पहा, कॉट झाला. म्हणजे इथं काय आला? कॉट स्क्वेअर थिटा. लक्षात येते का पहा, कोसेक स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर. आणि जर समजा तुम्हाला हे असंच ठेवायचं असेल आयडेंटिटी चालेल. लक्षात ठेवा, या आयडेंटिटी पुन्हा चेंज कशा करायचे ते आपण सगळ्यात शेवटी पाहूयात. आता सध्या तुमची आयडेंटिटी अशी झाली आहे तयार की कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. ओके, ही एक आयडेंटिटी झाली, आयडेंटिटी नंबर सेकंड. पहिली आयडेंटिटी आपण काय केली, एसी ने डिवाइड करून काढली. दुसरी आयडेंटिटी आपण एबी ने डिवाइड करून काढली स्क्वेअरनं. आणि तिसरी आता कशी फाइंड आउट करणार आपण, बीसी स्क्वेअर ने डिवाइड करून. ओके, सो बिफोर दॅट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ वी आर टेकिंग थर्ड आयडेंटिटी. आता पहा, एसी ने डिवाइड केलं एसी स्क्वेअर ने किंवा एबी स्क्वेअर ने, आता राहिलं बीसी स्क्वेअर ना. सो डिवाइड बाय, इथं काय लिहितोय मी आता, बीसी स्क्वेअर. काय होईल पहा बरं, एसी स्क्वेअरला एसी स्क्वेअर तसाच राहिला, बीसी स्क्वेअर खाली आला, प्लस एबी स्क्वेअर तसाच राहील, खाली बीसी स्क्वेअर येईल, आणि प्लस मध्ये सॉरी इथे इक्वल आहे. ओके, प्लस मध्ये इथं काय आलं पाहिजे, बीसी स्क्वेअर अपॉन बीसी स्क्वेअर. आता लक्षात आलं असेल, याला हे कॅन्सल होणार. म्हणजे एसी अपॉन काय आला बघा, बीसी आला चा स्क्वेअर इज इक्वल्स टू एबी अपॉन बीसी, एबी अपॉन बीसी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज प्लस सॉरी 1. ओके, आता एसी अपॉन बीसी म्हणजे काय पहा बरं, एसी अपॉन बीसी दॅट इज सेक, सेक स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथं काय पहा बरं, आता हे टॅन असेल 100%. एबी अपॉन बीसी म्हणजे काय आला हा, टॅन थिटा, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. ही झाली तिसरी आयडेंटिटी, सेक स्क्वेअर इज इक्वल्स टू टॅन प्लस 1. ओके, म्हणजे काय झाली पहा तिसरी आयडेंटिटी, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. अशा ह्या 3 आयडेंटिटीज तयार होतात. आता ह्या आयडेंटिटीज कशा चेंज करायचे तेही आपल्याला पाहायचंय. तत्पूर्वी ह्या तिन्ही आयडेंटिटी ज्याच्या पाठ असतील त्याला प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. मी सुरुवातीला सांगितलं होतं की जास्तीत जास्त 20 एक्झाम्पल आहेत, 20 फॉर्म्युले आहेत. ते जर तुमच्या डोक्यात असतील तर चॅप्टर तुमच्या खिशात असणार आहे.
ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे फॉर्म्युले आहेत ना, त्याच्यामुळे मी व्हिडिओ अजून मी एक्सरसाइजला सुरुवातच करत नाही, कारण हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्ही एक्सरसाइजमध्ये चला, नाही तर एक्सरसाइजमध्ये जायचंच नाही. जोपर्यंत तुम्हाला चक्रव्यूहाचं ज्ञान नाही तोपर्यंत चक्रव्यूहात शिरायचं नाही, कारण चक्रव्यूहात गेलात की फसलात. मग त्याच्या आधीच तुम्हाला काय करावं लागेल, फिक्स करावं लागेल की आपल्याला याच्यातून बाहेर यायचं आहे ना. मग आधी आपण बाहेर कसं यायचं हे पण जिंकणार तर आहोतच, पण बाहेर पण यायचं आपल्याला, ठीक आहे. नाहीतर अभिमन्यूसारखी परिस्थिती होईल. आपण आत तर जाऊ, आपण लढू सुद्धा, पण बाहेर यायचा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे हे जर जायचं असेल तर हे तुमच्याकडे चक्रव्यूहाचे फॉर्म्युले, आणि हे जर तुमच्याकडे फॉर्म्युले सगळे असतील 20-21 जे काही फॉर्म्युले, ते जर फॉर्म्युले असतील तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा कोणताच चक्रव्यूह अडकवू शकत नाही. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. दिस इज द थर्ड आयडेंटिटी. आता या 3 आयडेंटिटी ज्या आहेत, ओके, ह्या ज्या 3 आयडेंटिटीज आहेत, या 3 आयडेंटिटीज आपल्याला विचार करायचा कसा. पहा, तर पहिली आयडेंटिटी आपण लिहितोय, असं लिहिलं चालेल का? पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. हो, चालेल. हीच आयडेंटिटी, पहा मी काय म्हणतोय, हीच आयडेंटिटी तुम्ही अशी लिहू शकाल का? पहा बरं, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. चालेल, डेफिनेटली चालेल का? याला फक्त पुढे पाठवला. तसंच जर मला फक्त साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे तर मी असं लिहू शकतो का 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आणि हे महत्वाचं आहे, लिहू शकता. तुम्हाला माहिती हे महत्वाचं आहे फक्त, कारण काय माहितीये का, तुम्हाला प्रत्येक वेळेस साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर येईलच असं नाही. मग त्यावेळेस तुम्हाला साइन जर फक्त साइन स्क्वेअरच आला तर त्याच्यावेळेस तुम्ही डायरेक्ट 1 मायनस कॉस स्क्वेअर टाकू शकता. तर या आयडेंटिटीज फिरवता आल्या पाहिजे, त्याचे जे फॉर्म्युले आहेत ना त्यांच्यामध्ये चेंज करता आला पाहिजे. आता ही झाली पहिल्यावरून, एकावरून 3च होणार, कारण 3 गोष्टी आहेत ना, 3च फॉर्म्युला तयार होणार, ठीक आहे. दुसरी आपण आयडेंटिटी काय घेतली पहा, कॉस स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट थिटा, कॉट स्क्वेअर थिटा. आता हे जसं हे असं लिहू शकता ना, तर मला सांगा याला असं लिहिता येऊ शकतं का? विचार करा, कॉस स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. चालेल का? डेफिनेटली. मी याला फक्त इकडे घेऊन आलो, काही केलेलं नाही. अजून एका पद्धतीनं जर करायचं म्हणलं तर कसं होईल फॉर्म्युला. पहा, इकडे 1 ठेवला ना, आता कॉट ठेवूयात बाजूला, म्हणजे काय होईल, हे असं पण होऊ शकतं ना, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल्स टू कॉट स्क्वेअर थिटा. हो, डेफिनेटली होणार आहे. चेंज कसा केलाय ते पाहणं महत्वाचं आहे. ते जर कळालं तर तुम्हाला हे ज्या आयडेंटिटीज आहेत कशा फिरवल्यात ते सहज कळणार आहे, ठीक आहे. आता शेवटची आयडेंटिटी आपण घेतली, सेक स्क्वेअर थिटा. इथे लिहितोय मी, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. आता याचं कसं तयार होईल पहा बरं, सेक स्क्वेअर थिटा, ओके, प्लस हा टॅन जर अलीकडे आणला तर काय होईल, तो मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. ओके, किंवा याला असं पण म्हणता येईल तुम्हाला, इथं कशा पद्धतीने म्हणता येईल पहा, यालाच इकडे पाठवूयात, म्हणजे काय होईल, 1 इकडे येईल पण तो निगेटिव्ह होईल, मग 1 तिथंच ठेवूयात एकटा आणि याला इकडे घेऊन यात, म्हणजे काय होईल पहा, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी काय करता येतात, म्हणता येतात. किंवा याला असंही म्हणता येतं तुम्हाला, हेच कसं मांडू शकता पहा तुम्ही, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा, कसंही. आणि तुम्हाला याच्यातलं एकच पाठ करायचं, 3च पाठ करायचे. हे जे आहे ते त्याच्यावरून मांडलंय आपण, ओके. आपल्याला लक्षात आलं असेल ए प्लस बी इज इक्वल्स टू सी असेल तर सी इज इक्वल्स टू काय होतो, ए प्लस बी होतो. किंवा जर बी काढायचं असेल तर काय होतो, सी मायनस ए होतो. किंवा ए काढायचं असेल तर सी मायनस बी होतं. हे फॉर्म्युले आपल्याला माहित असले पाहिजेत. आपण 10th मध्ये आहोत. आता हे कसे चेंजेस होतात, साइन कसं चेंज होतं हे आपल्याला तर माहितीच आहे ना. म्हणजे 3 आयडेंटिटीज तुमच्या पाठ आहेत, म्हणजे त्याच्याबरोबर तुमच्या फक्त 3 पाठ नाहीत, तुम्ही त्याच्या सगळ्या मिळून म्हटलं तर प्रत्येकाचे 2-2 एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 6 आणि हे 3 म्हणजे 9 फॉर्म्युले तुमचे लर्न होतात जर तुम्ही हे 3च केले तर, ठीक आहे. हे रिलेशन खूप महत्वाचे, ह्या आयडेंटिटीज ना खूप महत्वाचे आहेत, कारण त्याच्याशिवाय आपल्याला प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणं शक्यच नाही, ठीक आहे. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट. ओके, नाव आता आपल्याला हे सगळं माहिती पहा. आपण हा ट्रायंगल विचारात घेऊया, ट्रायंगल ABC, याच्यामध्ये थिटा हा घेतला, या टोटलला नाव आपण C दिलं, या टोटलला A दिलं आणि याला B दिलं, ठीक आहे. त्याच्यानुसार आपण साइन थिटा A/C घेतला, बरोबर आहे का? पहा बरं, अपोजिट आपण हायपो, ठीक आहे. तसे आपण हे 6चे 6 रेशिओज मांडून घेतले, साइन कॉस टॅन
कोसेक सेक कॉट. त्याच्यानंतर हे रिलेशनचे आपण काल पाहिलं होतं पहा 1 कोसेक काय असतो. ते अँगलचं रिलेशन जे आहे ना ते थोडं आपल्याला फक्त 1 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे तो की कसं येऊ शकतात ते एक झालं, ते तुमचं लर्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे रिलेशन मधलं हे 6 झाले. पण रिलेशन मध्ये आणखीन आपल्याला काही फॉर्म्युले तयार होतात ते कसे ते एकदा सांगतो तुम्हाला. आता मला सांगा, जर मी समजा आपण असं मांडलं काय की साइन अपॉन कॉस मांडला, ठीक आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा मांडला तर काय येतं पावर. साइनची व्हॅल्यू काय ए अपॉन सी आहे, ए अपॉन सी अपॉन बी अपॉन सी, बी अपॉन सी. आता इथं काय झालं माहितीये का, याच्यात काय होत असतं डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर वरती कॅन्सल होईल. म्हणजे काय आलं ए अपॉन काय आला बी आला. पण मला सांगा ए अपॉन बी कोणाची व्हॅल्यू आहे, टॅनची व्हॅल्यू आहे. म्हणजे तुमच्याकडं फॉर्म्युला तयार होतो काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू डायरेक्ट येतो तुम्हाला टॅन थिटा. ही पटते का बघा रिलेशनची आहे, रिलेशन या गोष्टीचं. म्हणजे काय की साइन अपॉन कॉस टाकून बघितलं मी किमती टाकल्या ए अपॉन सी आणि बी अपॉन सी, सी ला सी कॅन्सल झाला, डिनॉमिनेटर कॅन्सल होतात अशा पण कंडिशन मध्ये. मग आलं ए अपॉन बी. ठीक आहे, ए अपॉन बी आलं. मग ए अपॉन बी म्हणजे काय आहे तर ए अपॉन बी म्हणजे टॅन आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जर साइन डिवाइड बाय कॉस केलं तर उत्तर टॅन येते. मग मला सांगा कोसेक डिवाइड बाय सेक केल्यावर कॉट यायला पाहिजे का नको, डेफिनेटली यायला पाहिजे. ये काय होणार बघा याच्यामध्ये, सॉरी आपण चेक करूयात काय होतंय ते. उत्तर काढायच्या आधी थोडा विचार करूयात आपण की खरंच येत आहे का किंवा काय चेंज होतंय हे पाहणं गरजेचं आहे. आता जर समजा आता हे आपण काय केलं माहितीये का, साइन अपॉन कॉस इज इक्वल्स टू टॅन घेतला. मला सांगा कॉस अपॉन साइन जर केला तर काय येईल, इथं कॉट येईल का, करूयात विचार करूयात आपण. आणि जर उत्तर निघाला तर ठीक आहे त्याला ऍग्री होऊया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण कोसेक अपॉन सेक करूयात. सो नाउ टेकिंग कोसेक थिटा अपॉन काय यायला पाहिजे, कोसेकच्या खाली काय यायला पाहिजे सेक थिटा. आपण घेतोय फक्त ते कशा पद्धतीने येतात काय उत्तर येते पाहूयात आपण. आता कोसेक म्हणजे काय पहा बरं, सी अपॉन ए डिवाइड बाय काय येतं बा सी अपॉन बी, काय आले सी अपॉन बी. क्लिअर. आता इथं काय होतंय ते पहा, लक्षात घ्यायचंय आपल्याला, इथं कन्फ्युज व्हायचं टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही. उत्तर काय येतंय इथं सुद्धा तुम्हाला थोडासा डाऊट वाटला असेल की सर सी कसं काय कॅन्सल झालं, तर ते एकदा सांगतो मी तुम्हाला. हे ए अपॉन सी आहे ना, त्याचा डिनॉमिनेटर जो असतो ना बी अपॉन सी, तो काय होत असतो ज्यावेळेस वरती येतो ना त्यावेळेस इनवर्स होत असतो. म्हणजे काय येतं सी अपॉन बी येतं आणि या सी ला सी कटतं म्हणजे काय राहतं ए अपॉन बी राहतं. सिमिलरली इथं तेच करणार आपण. म्हणजे काय होणार पहा, मी तुम्हाला हे ऍक्च्युली सांगायला नाही पाहिजे पण तरी सांगतो की याच्यात काय होणार, हा इनवर्स होणार. ओके, म्हणजे कसं होणार ते इनडायरेक्टली सांगतो. सी अपॉन ए तसाच राहणार आणि हे वरती जाणार, इथं इंटू होणार आणि हे उलट होणार. म्हणजे काय होणार, हे बी अपॉन काय येणार सी येणार, ह्या सी ला सी पण कट होणार. म्हणजे राहिलं काय बी अपॉन ए उरला. बी अपॉन ए म्हणजे काय पहा खोट आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आपण जर मांडायला गेलो तर इथं काय येणार याचं उत्तर, म्हणजे थोडक्यात काय होणार, त्या सी ला सी कटणार पण याचा इनवर्स होणार. म्हणजे बी वरती आणि ए खाली येणार. म्हणजे याला सॉल्व जर केलं तर काय होणार, हे बी अपॉन ए येणार आणि इज इक्वल्स टू मध्ये, किंवा मी तुम्हाला ते करून दाखवतो म्हणजे कारण तुम्ही ज्यावेळेस स्क्रीनशॉट घ्याल त्यावेळेस ते नसेल तर पुन्हा अडचणीत याल. सी अपॉन ए इंटू बी अपॉन सी. ओके, या सी ला सी कटणार, राहिलं काय बी अपॉन ए. आता बी अपॉन ए म्हणजे कोण आहे तुमचा, तो आहे टॅन सॉरी कॉट, त्याला कॉट थिटा. म्हणजे पुढची आयडेंटिटी सॉरी पुढचा फॉर्म्युला किंवा पुढचं रिलेशन जे आलं ते कुठलं आलं, कोसेक अपॉन सेक. लक्षात घ्या कोसेक अपॉन सेक इज इक्वल्स टू काय आला, कॉट आला. तर लक्षात घ्यायचंय कोसेक थिटा अपॉन सेक थिटा इज इक्वल्स टू काय आला, कॉट थिटा आला. लक्षात आले का पहा, हे एक रिलेशन महत्वाचं आहे. आता याच्यावरून अजून 2 रिलेशन तयार होतात, याचाच थोडा विचार केला तर कसे बघा. मला सांगा साइन अपॉन कॉस बरोबर काय आलाय, टॅन आलाय, नो डाऊट. ओके, मला सांगा टॅन आणि कॉट एकमेकांचे कसे आहेत, इनव्हर्स आहेत, एकमेकांना उलटे आहेत. मग मला सांगा जर साइन अपॉन कॉस बरोबर टॅन येतो तर कॉस अपॉन साइन बरोबर काय यायला पाहिजे, कॉट यायला पाहिजे. कारण हे याचा उलटा आहे ना. ठीक आहे, हे जसं आहे त्याच्या उलट हे आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ह्याचा उलटा म्हणजे काय कॉस अपॉन साइन. मग कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट यायला पाहिजे. ठीक आहे, तसंच इकडे या सेक अपॉन कॉट कोसेक जरी घेतला, सेक अपॉन कोसेक कॉट येणार नाही कारण तो इनवर्स झाला. मग ह्याचा इनवर्स कोण आहे, टॅन आहे, तो टॅन यायला पाहिजे. म्हणजे यांच्यात फक्त उलट केलं का पुन्हा यांचे काय होतात किमती इकडच्या तिकडं होतात. लक्षात ठेवा कन्फ्युजन काहीही नाही.
फक्त लक्षात काय ठेवायचं की टॅनचा इनव्हर्स कोण आहे, कॉट आहे. म्हणजे याची जी पण व्हॅल्यू तुम्ही इथं बदल ती कॉटची असणार आहे. चेंज केली, इनव्हर्स घातला म्हणजे समजा आपण चेक करून पाहूया, टेन्शन नको. कॉस अपॉन साइन घेतलं, समजा आपण काय घेतो इथं कॉस थिटा अपॉन साइन थिटा घेतलं. एक चेक करूयात, एक तुम्ही चेक कराल. कॉस अपॉन साइन थिटा, आता कॉस म्हणजे काय बरोबर बी अपॉन सी आणि दुसरं काय नाही साइन आहे, बरोबर आहे का, म्हणजे काय ए अपॉन सी. पहा बरं किती सोपं व्हायला लागले. काय सांगितलं मी तुम्हाला, कॉस काय बी अपॉन सी आणि हा ए अपॉन सी. डायरेक्ट कट करा बी अपॉन ए आणा, फिनिश. आता बी अपॉन ए म्हणजे कोण आहे, कॉट आहे. ठीक आहे, म्हणजे याला फक्त तुम्ही उलटा केला की त्याची व्हॅल्यू सुद्धा काय होणार, उलटी होणार. आणि सिमिलरली जसं तसंच याला जरी सॉल्व्ह केलं म्हणजे काय, कॉटची किंमत जर ही असेल तर याच्यात टॅनची किंमत काय होईल, सेक अपॉन कोसेक होईल. तुम्हाला सर मग टॅनची कोणची किंमत घ्यायची, तुम्हाला तिथं ज्याची गरज पडेल ती घ्यायची, बरोबर आहे की नाही. आपल्याला किती जरी पदार्थ आवडीचा असला तरी त्यातली त्यात जो जास्त आपल्याला सुटेबल राहील, एन्व्हायरमेंट आपल्याला म्हणेल की हा पोत तुझ्या आरोग्यासाठी चांगला आहे, तोच आपण त्यावेळेस घेऊ ना. ठीक आहे, आपल्याला आईस्क्रीम खूप आवडते पण तुम्हाला खूप सर्दी झाली, त्यावेळेस तुमचं मन काय सांगतं, अरे खायची आपल्याला, पण तुम्हाला पुन्हा तुमच्या आरोग्याच्या टिप्स सांगतात, नाही रे हे तुझ्यासाठी आज गरजेचं नाही, तू नंतरही खाऊ शकतो. तसं आपल्याला जी गरजेची आहे त्या सिच्युएशन मध्ये त्या सगळ्या महत्वाच्या घ्यायच्या आहेत. ओके, तर उद्या आपल्याला म्हणजे नंतरच्या एक्सरसाइज याला पिरियडला आपल्याला एक तो जो चार्ट आहे, रेशोचा जो चार्ट आहे, किती असते कोणाची किंमत, साइन 30 किती, कॉस 30 किती वगैरे, ते एक पाहायचंय. आणि टोटल फॉर्म्युले जे आहेत ते एकदा रिवाइज करायचे. त्याच्यासाठी काही शॉर्ट फॉर्म्स असतील तुम्हाला समजण्यासाठी, तर ते शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला मी सांगेल. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.